आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। पिंपरी चिंचवडमध्ये हुंडाबळीचं आणखी एक प्रकरण उजेडात। 5 महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या 22 वर्षीय पूजा नेरवळची महिन्याभरापूर्वी आत्महत्या। मृत महिलेचा पती आणि नंदेविरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल। मात्र महिन्यानंतरही आरोपी मोकाट, तर मुलीची आत्महत्या नाही तर हत्या माहेरच्यांचा। संभाजीनगरमध्ये विवाहितेला पेट्रोल टाकून जाण्याची धमकी। अमरावतीमध्ये विवाहितेच्या पतीसह 4 विरोधात गुन्हा दाखल। 5 लाख हुंडा दिल्यानंतर देखील सासरच्यांकडून शारीरिक आणि मानसिक छळ। नाशिकमध्ये भक्ती गुजराती या विवाहितेची आत्महत्या। सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचा भक्तीच्या आईवडिलांचा आरोप। भक्तीच्या पती आणि सासऱ्याला गुजरातच्या नवसारीमधून अटक। राज्यातील कोरोना रुग्णसंख्या 257 वर, सर्वाधिक 47 रुग्ण एकट्या मुंबईत। तर 2 दिवसांमध्ये राज्यात 93 नव्या रुग्णांची नोंद। आतापर्यंत ठाणे बंगळुरूमध्ये कोरोनामुळे मृत्यू। अमरावतीच्या मेळघाटामध्ये भीषण पाणीटंचाई। टँकर येताच पाण्यासाठी महिलांची मोठी गर्दी। गेल्या अनेक वर्षांपासून खडिमल गावामध्ये महिलांचा पाण्यासाठी संघर्ष सुरू। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील कुसळी गावात पाण्यासाठी महिलांची वणवण। पाण्याच्या टँकरवर महिलांची झुंबड उडते। नागपूर ते मुंबई आणि पुण्यापर्यंत वंदे भारतसाठी रेल्वे मार्गाची चाचणी पूर्ण। अंतिम अहवालानंतर लवकरच एक्सप्रेस सुरू होणार। प्रवाशांचा वेळ किमान 1 ते 1.5 तासांनी वाचणार। अहिल्यानगरचे शहीद जवान संदीप गायकरांच्या कुटुंबाला शिवसेनेकडून 5 लाखांची मदत। मंत्री उदय सामंत यांनी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली।